हॅलो नमस्कार सगळ्यांना। आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखसमाधानाचे जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। मला अधिक वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी भात शिजून घेतलेला आहे। भात कुकरला लावलं होतं मी, शिट्टी व्हायच्या आधीच शेगडी बंद करून घेतलेली आहे, जास्त शिजून नाही घेतलं। अंडा बिर्याणी बनवायची तर आपल्याला भात थोडासा मोकळाच लागतो, त्यामुळे मी जास्त शिजून घेतलेलं नाही। जसं आपण बिर्याणी बनवतो त्याचप्रमाणे भात शिजून घेतलेला आहे। अंडा बिर्याणीसाठी काय सामग्री लागते ते बघूया। इथे मी 2 अंडी बॉईल करून घेतलेली आहे आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4 अंडी घेतलेली आहे। बॉईल केलेले अंडे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकणार आहे 2 अंडे। आता आपण शेगडीवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि शेगडी ऑन करून त्यावर तेल टाकून घेऊया। पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तेल जास्तच लागेल। आता तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम होताच त्यात 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे। जिरे चांगले तडतडले की त्यात 2 मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतले होते ते टाकून घेऊया। थोडे कांदे जास्त लागतात, बिर्याणी म्हटलं की कांदा जास्त लागतो। त्यात मी 2 मोठे काप करून घेतले मिरचीचे, ते टाकून घेते। थोडे मोठेच करायचे, लहान मुलं खात असतील तर ते काढू शकतो आपण, त्यामुळं थोडे मोठे काप करून टाकायचे मिरचीचे। हिरवी मिरची टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते बिर्याणीला। मिरची आणि कांदा तेलावरती फ्राय होते तोपर्यंत आपण जे बॉईल करून घेतले होते अंडे कट मारून घेऊया। या अंडा राईसमध्ये तुम्ही नुसते अंडे बॉईल करून टाकलं तरी चालेल किंवा अंडा भुर्जी करून टाकलं तरी चालेल। कांदा आणि मिरचीचं थोडंसं कलर चेंज झाले, त्यात आलं आणि लसणाची थोडीशी पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 1 टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला होता ते टाकून घेऊ। हे चांगलं तेलावरती परतून घेऊ। त्यावरती मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो कांदा लवकर फ्राय होतो। कलर पण चांगला आलेला आहे आपल्या टोमॅटो आणि कांदाचं। त्यात 1 चमचा हळद टाकून घेतलेला आहे, 2 चमचा मी तिखट पावडर टाकून घेतलेला आहे, 1 चमचा धनेपूड टाकून घेतलेला आहे, 1 चमचा मी जिरे पावडर टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे। हे बिर्याणी मसाला आहे, थोडंसं बिर्याणी मसाला पण टाकून घेते। हे सगळे मसाले चांगले परतून घेऊ। त्यात आता मी आमचूर पावडर टाकून घेते 1 चमचा। त्या जागी तुम्ही दही खात असाल तर दही टाकू शकता, पण मी दही न टाकता आमचूर पावडर टाकून घेतलेला आहे। सगळं मिक्स केलं। आता आपण अंडे फोडून टाकून घेऊया। 4 अंड्याची भुर्जी बनवणार आहे। खूप छान अंडा राईस झालेलं होतं, त्यामुळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। मी अंडे फोडून टाकले, त्या जागी तुम्ही अंडे बॉईल केलेले टाकू शकता, त्याची पण बिर्याणी खूप छान होते। अंडे टाकल्यानंतर चांगलं मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आणि मी त्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं। झाकण काढून बघू आपली अंडा भुर्जी झाली की नाही ते। परत चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे। परत झाकण लावून 1 वाफ काढून घ्यायची, कारण मला थोडंसं वाटलं होतं भुर्जी तयार झालेली नाही, त्यामुळं ते भुर्जी ना तयार झाली तर त्याचं स्मेल येते, त्यामुळं त्याला चांगलं होऊ द्यायचं। अंडा भुर्जीला चांगलं शिजू द्यायचं, नाही तर त्याचं वास येते, त्यामुळं चांगलं शिजल्यानंतरच त्यात जे आपण भात शिजून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया। भातात मी लवंग, काळी मिरी, तेजपत्ता आणि विलायची टाकून थोडंसं तेल आणि जिरं टाकून शिजून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया। एकदम मस्त मोकळा भात तयार झालेला आहे आपला। सगळं मिक्स करून घ्यायचं अंडा भुर्जीत, असं अलगद हातानेच मिक्स करून घ्यायचं। भात खूप छान मोकळा शिजलेला आहे, त्यामुळं हळूच मिक्स करून घ्यायचं। एखाद्या वेळेस आपल्याला असं काही खा वाटलं तर तुम्ही असे अंडा राईस बनवू शकता। घरात अंडे असले ना तर काही वेळ नाही लागत, पटकन तयार होते आणि टेस्टी पण लागते। सगळं मिक्स करून झालेलं आहे। जे आपण अंडे बॉईल करून घेतले होते ते असं वरती ठेवून देऊया। बॉईल केलेले अंडे तुम्ही मसाल्यात पण परतून घेऊ शकता
पण मी असं वरती ठेवते, खूप छान दिसते, त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे. त्यावर झाकण ठेवून देऊया आणि एक वाफ काढून घेऊ. आणि एक वाफ काढून झालेली आहे. आपलं कसं भात पण शिजून घेतलेला आहे आणि अंडा बुर्जी पण चांगल्यापैकी शिजून घेतलेली आहे, त्यामुळं आपलं बिर्याणी तयार झालेली आहे. स्लो गॅसवर ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया. काकडी किसून घेतलेलं आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा तिखट पावडर टाकून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यात थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यात आपण आता दही टाकून घेऊ. दही टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. जिरे मोहरीची फोडणी पण देतात, पण मी देणार नाही, अशी पण छान लागते बिर्याणीसोबत. सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेऊया. खूप छान अंडा राईस झालेला आहे आपला. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ खाण्यासाठी. श्रावण महिना लागणार आहे, त्याआधी तुम्ही अशी अंडा राईस बनवून खाऊ शकता. एकदा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते अंडा राईस. बाहेरची आणल्यापेक्षा घरच्या घरी खूप छान होते. अंडा राईस खाण्यासाठी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.